जैन सिस्टमचे जे विदितामा होते त्यांनी ते सांगितलं. त्यानंतर कन्फ्युशस पासून जेवढे सॉक्रेटिस पासून जितके लोक मोठमोठाले तत्ववेत्ते झाले सर्वांनी हे सांगितलं. तसंच आधुनिक काळामध्ये सुद्धा टिळकांपासून तर ज्ञानेश्वरापर्यंत पोहोचलं तर सर्वांनी हे सांगितलं. शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वधर्म ते तुका, स्वधर्म ओळखावा जागवा, स्वधर्म जागवा. त्यांनी असं म्हटलं नाही की भांडकुदळपणाचा कोणता तरी धर्म जागवा, पण स्वधर्म जागवा. अर्थात त्यांचे गुरु रामदास स्वामी होते. तो स्वधर्म आज जागवायचा. स्व म्हणजे आत्मा आणि त्याचा धर्म जागृत करणे हे आजचं कार्य आहे. आणि ते कशासाठी करायचं, त्याची काय गरज आहे, ते आपल्या हितासाठी आणि कल्याणासाठी. अर्थात कुंडलिनीची जागृती झाल्यावर आता आपण इथे बघतच आहात त्या त्रिकोणी अस्थिमध्ये ज्याला आपण सेक्रम असे म्हणतो. सेक्रमचा अर्थ म्हणजे पवित्र. म्हणजे ग्रीक लोकांना सुद्धा कुंडलीची माहिती असेल, नाही तर त्यांनी याला पवित्र असं का म्हटलं. त्या सेक्रम मधून असलेली ही कुंडलिनी तिचं जागरण करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. पण त्याच्यातनं काय लाभ होतो ते आपण समजलं पाहिजे. जेव्हा ही कुंडलिनी वर चढते आणि ब्रह्मरंध्राला छेदते, हे आपलं 7वं चक्र आहे, त्याला सहस्त्रार म्हणतात. आज बघा हे लोक सहस्त्राराची गोष्ट करत होते की चक्रे 7 चक्रे पार करीत आली सहस्त्रारात. आता सहस्त्रार शब्द आपण कधी सुद्धा महाराष्ट्रात वापरलेला नाही. सहस्त्रार म्हणजे कशाशी खातात हे पुष्कळांना माहित असेल. इतकंच नव्हे, कुंडलिनी म्हणजे काय ते सुद्धा पुष्कळांना माहित असेल. पुष्कळ लोक मला विचारतात कुंडलिनी म्हणजे कुंडली का. तेव्हा हे ज्ञानाचं जे भंडार ते आपल्या समोर का उघडं करायचं, हा प्रश्न साहजिकच आपल्या मनाला येतो. आणि त्याला कारण असं आहे की जेव्हा ही कुंडलिनी त्या 6 चक्रातून एखाद्या माळेत गुंफल्यासारख्या चक्रातून सूत्रासारखी निघते, त्यावेळेला ह्या सर्व चक्रांना ती लावते. हे सर्वप्रथम घडतं. त्यामुळे आपली शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, नैतिक स्थिती, त्याबरोबरच परिवर्तनाने येणारी सामाजिक स्थिती, ह्या सर्व गोष्टी एक साथ सुधारतात. असं एक यंत्र आहे माझ्या समोर. जोपर्यंत ह्याचा संबंध मेन्सशी झाला नाही तोपर्यंत ह्याला अर्थ राहत नाही, तोपर्यंत आपल्याही जीवनाला काहीही अर्थ राहत. आपलं हित आणि कल्याण करून घेणं ह्यात वावडं काय, ह्याच्यात चुकीचं काय. जेव्हा ही तुमची संपत्ती आहे, हे सगळं तुमचंच आहे, तुझं आहे, तुझं पाशी ते देण्यासाठी जर सहयोग आज उभारलेला आहे तर त्यात इतकं चुकीचं काय. जर समजूतदारपणा नसला तर मनुष्य नाक कापून अवलक्षण करू शकतो. हे वेड्यांचं लक्षण आहे, शहाणपणाचं नाही. शहाण्याने लक्ष घेऊन ऐकलं पाहिजे की हे आपल्या कल्याणाचं आहे. आपल्यामध्ये ही चक्रे आहेत. त्याबद्दल आता परवाच इथे कॉन्फरन्स झाली होती, तशीच पुष्कळ जागतिक कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत. तर त्यांनी मान्यता दिली की अशी चक्रे आहेत, तेव्हाच हे कार्य घडतं. कारण ही कुंडलिनी काही काही लोकांमध्ये जेव्हा एकदम चढत नाही, हळूहळू चढते, तेव्हा डोळ्यांनी सुद्धा तुम्ही बघू शकता. इतकंच नाही तर हे
चक्रम मध्ये कधी कधी या कुंडलीचं तुम्ही स्पंदन बघू शकता. शंका कुशंका काढण्याची एक आपल्याला सवय, त्याला माझी हरकत नाही. पण जर एखादा हिरा इथे फुकट मिळतोय असं म्हटल्याबरोबर ऑस्ट्रेलियन लोक येतील की नाही, तेव्हा हे सगळं फुकटच करावं लागतं, कारण हे फार मूल्यवान आहे आणि आपलंच असल्यामुळे त्याला पैसे तरी किती देणार. ही जी कुंडलिनी आपली वर चढते, त्या कुंडलिनीच्यामुळे 6 चक्रांना शक्ती मिळते. म्हणजे समजा लक्षपूर्वक बघा, भांडकुदळपणा करायचा असेल तर मला काही तुमच्याशी बोलायचं नाही, हे तुमच्या भल्यासाठी मी सांगते. आणि आपलं भलं करून घ्यायचं नसेल तर तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. पण जर शहाणपणा असला तरी बघा, हे असे चक्र असतात आणि ह्या चक्रामध्ये डावीकडे आणि उजवीकडे असे हे चक्र जेव्हा मिळाले, ह्या चक्रामुळे 3 संस्था तयार होतात, एक डावीकडची, एक उजवीकडची आणि एक मधली. ही जी डावीकडची संस्था आहे किंवा उजवीकडची संस्था आहे किंवा मधली संस्था आहे, त्या सर्वांना मिळून ऑटोनॉमस नर्वस सिस्टम असं म्हणतात मेडिकल टर्मिनॉलॉजी. ऑटो म्हणजे स्वयंचालित संस्था. आता हा स्वयं कोण आहे, म्हणजे डॉक्टरी लोक नाव देताना सुद्धा त्याला स्वयंचालित संस्था म्हणतात. ही संस्था कोणची आपल्यामध्ये आहे, ही स्वयंचालित संस्था जी आहे त्याचे 3 अंग आता मी आपल्याला सांगितले. तीच लेफ्ट अँड राईट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आणि मधल्या सिस्टमला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात. आता या पॅरासिम्पथॅटिक सिस्टमचं काय कार्य आहे ते समजून, फार सोपी गोष्ट आहे, काही कठीण नाही. जर तुम्ही जोराने धावत असले तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. म्हणजे कोणत्या आणीबाणीच्या वेळेला ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ज्या दोन्हीकडे आहेत कोणती तरी त्याच्यामध्ये कार्यान्वित होते. पण जेव्हा हे ठोके हळूहळू हळूहळू आपल्या पूर्वस्थितीत येतात, ती आणणारी संस्था ही पॅरासिम्पथॅटिक आहे. आणि त्याच्या बद्दल डॉक्टर लोकांना काही विशेष माहिती नाही, हे कारण मी सुद्धा शिकलेली आहे. ह्या पॅरासिम्पथॅटिकचा कंट्रोल त्यांच्याजवळ नाही. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती ह्या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमलाही जागृत करते, त्याच्यात शक्ती देते. जेव्हा आपण ही शक्ती फार वापरतो तेव्हा ही चक्रे लहान 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 होत जातात, कन्स्ट्रिक्टेड म्हणा. जेव्हा कुंडलिनी त्याच्यात जाते ती यांना एकत्र ओढून परत प्लावित करते. कॅन्सरचा रोग वगैरे जे सायकोसोमॅटिक रोग आहेत ते सर्व असे कुंडलिनी इकडून गेल्यावर जर समजा असे झाले असेल तर त्यांना जोडून तो रोग ठीक करते. असं काही मोठं काम नाहीये कॅन्सरचा रोग ठीक करणं, पण त्याबद्दल उगीच उहापोह करण्यात काय अर्थ आहे. समजा जर एखादा डॉक्टर म्हणाला की या औषधाने हे बरं होतं, तुम्ही जाऊन त्याला काही आव्हान द्याल का, येतोस का नाही ठीक करू. सगळ्यांचंच होईल असं नाही, सगळ्यांचाच कॅन्सर होईल असं मुळीच नाहीये. थोडी पूर्वपुण्याही पाहिजे आणि थोडी सुज्ञता पण पाहिजे. पण झालाच आहे आणि होतच आहे. पण आमचं काम कालच मी सांगितलं, आजार ठीक करण्याचं नाहीये, तेव्हा डॉक्टरांनी घाबरायचं नाही. आजार ठीक करण्याचं नाही, आमचं कार्य कुंडलिनीचं जागरण करण्याचं आहे. आणि कुंडलिनीचं जागरण झाल्यावर तुमचा जेव्हा संबंध या सर्वव्यापी शक्तीशी होतो तेव्हा हे सगळे चक्र जागृत होतात. आणि ह्या चक्रांच्या ज्या विशेष गुणांनी भरलेली शक्ती आहे ती शक्ती वाढते आणि त्यामुळेच मनुष्य अत्यंत कार्यक्षम, गतिशील आणि प्रेममय होतो. एखादा मनुष्य निस्वार्थीपणाने काही कार्य करू शकतो असं आजकालच्या लोकांना वाटतच नाही. याच्यावर विश्वासच वाटत नाही, कारण गजबजलंय स्वार्थी लोकांचं राज्य.
पण असंही होऊ शकत का नाही की परिवर्तन होऊन हे स्वार्थी लोक परमार्थी होतात आणि मग सत्कर्माला लागतात? असं होऊ शकतं समजा, तर त्यात एवढी मारहाण करण्याची कोणची गोष्ट आली आहे? जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रकाश त्या आत्म्याचा येत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही जाणता ते अर्धवटही आहे आणि भांडणाचंही मूळ आहे. तर आत्मा हा आपल्या हृदयात राहतो, पण त्याचं पीठ हे आपल्या ब्रह्मरंध्रात आहे. पीठ तिथे आहे पण तो मानवाच्या हृदयात राहतो. जेव्हा कुंडलीचं जागरण होतं तेव्हा हे पीठ जागृत झाल्यामुळे आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात. आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या सर्व नसनसामध्ये एक नवीन तऱ्हे प्रेरित झालेलं चैतन्य वाहू लागतं. हे चैतन्य म्हणजे वरून वाहणार आहे, याला आपण सर्वव्यापी ब्रह्मचैतन्य म्हणतो. तेच आपल्या नसानसातून वाहत असतं. त्यावेळेला असं लक्षात येतं की देवाने आपल्याला एक कॉम्प्युटर सारखं बनवलेलं आहे आणि सगळं प्रोग्रामिंग आतमध्ये केलेलं आहे. संबंध होताच हे कॉम्प्युटर चालू होत आणि प्रोग्रामिंग कारण ह्या ब्रह्मचैतन्याने केलेलं आहे. त्याच्यामध्ये उमत नाही. माणसाने केलेले कॉम्प्युटर गडबड असतात, परमेश्वराने केलेले कॉम्प्युटर कधी गडबड होत नाही. तर हे कॉम्प्युटर चालू झाल्याबरोबर जो कोणताही तुम्ही प्रश्न विचाराल त्या प्रश्नाचं खरं किंवा खोटं उत्तर तुमच्या हातावर येतं. आता जर तुम्ही प्रश्न विचारला, पुष्कळ पण देव नाही, मी कालच म्हटलं की फार अशास्त्रीय गोष्ट आहे. अहो ज्यांनी आपल्याला बनवलं, छा दमावर आपण इतकी जिवंत आहोत, तो नाही असं सपशेल म्हणायचं म्हणजे हे किती मुजोरी आहे. पण त्याला मी कारण सांगितले आपल्याला का. आता अशाही माणसाने जर आत्मसाक्षात्कार घेतला आणि त्याच्यातलं जर चैतन्य वाहू लागलं तर त्याच्या आधी काय होणार नाही. त्याने असा प्रश्न विचारायचा, देव आहे की नाही? लगेच चैतन्य हातात वाहू लागलं. स्वतःबद्दल हे सर्व जाणू शकेल, इतरांच्या बद्दल सर्व जाणू शकेल. कारण आपल्यामध्ये जी नवीन चेतना जागृत होते ती सामूहिक चेतना. त्याच्यामध्ये आपल्याबद्दल तर आपण जाणतोच, पण दुसऱ्यांच्याही बद्दल आपण जाणतो. जेव्हा दुसऱ्यांच्या बद्दल आपण जाणतो तेव्हा फक्त एवढंच माहित असायला पाहिजे की जे दोष आहेत ते कशा रीतीने ठीक झाले. ते एकदा दोष निघून गेले म्हणजे आपण निर्मळ झालो. मग शक्ती वाहू लागतो. आपण शक्तिशाली होता, पण आपण कोणावर दडपशाही हिटलरशाही करत नाही. त्या शक्तीचं नाव आहे प्रेमाची शक्ती. आणि अजूनपर्यंत तरी आपण प्रेमाची शक्ती वापरलेली नाही, सगळी द्वेषाची शक्ती वापरलेली आहे. आता प्रेमाची शक्ती वापरून बघा. मोठमोठ्या धुरंधरांना ह्या प्रेमाच्या शक्तीने जिंकलेलं आहे. हे प्रेम निर्वाच्य. जसं एखाद्या झाडामध्ये त्यातला नैसर्गिक रस प्रत्येक पानाला, बुंध्याला, फांद्याला, तसेच फुलांना, फळांना लावित करून परत आपल्या ठिकाणी येतो. त्याचप्रमाणे ही कुंडलिनी सुद्धा आपल्यामध्ये अशी एक विशेष प्रेमशक्ती देते की आपण सगळ्यांचं पूर्णपणे लक्ष घालून भलं करतो, पण असंगात असतो. त्याला काही भगवे वस्त्र घालून फिरायला
ही ढोंग करण्याची काही गरज नाहीये, कुणाला सांगायची गरज नाहीये. ते आतूनच विसंगात आल्यावरती मग स्वतःची मजा बनावी. आता बरेचशा लोकांना ज्यांना सहयोग साधलेला आहे ते आता डॉक्टरांची पायरी चढत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की डॉक्टरांकडे पैसे मिळत नाहीत, असा नाही. त्यांनी घाबरू नये. ह्या घाबरटपणामुळेच पुष्कळ लोक त्रास देत आहेत मला. त्यांना जर तुम्ही बघा तर फार रागीत पुरुष, अगदी तो सारखा डोक्यावर ओरडत होता, तो सुद्धा अगदी शांत होऊन आणि सहयोगाचं कार्य करते. गणपतीपुळ्याला आमचा समारोह असतो. तिथे जवळजवळ 2000 तरी माणसं असतात, त्याच्याही जास्त असतात कधी कधी. पण मी कधी कोणाला भांडताना किंवा काही शिकायत करताना किंवा असं म्हणताना आम्हाला हे नाही मिळालं ते काही नाही, अगदी शांत समाधान सगळं एक दिवसाच्या आनंदात, जे आनंदाच्या डोही वर्णन केलेलं आहे. पुष्कळ लोक म्हणतात आता जे नुसतं वर्णन आहे, नाही नाही वर्णन नाही, हे तुमच्या समोर आहे, त्याचा अनुभव घ्यावा. पण आता कल्याण काय होतं, माणसाचा विचार असाच असतो की आपलं काय कल्याण. तर मी शारीरिक तर सांगितलंच, आता मानसिक म्हणजे असं की मनामध्ये आजकाल नाना तऱ्हेचे विचार येतात. त्याशिवाय पुष्कळशे असे लोक आपल्या भारतात काय सगळ्या जगातच आहेत की जे दुसऱ्यांचं वाईट इच्छितात. आणि ही गोष्ट खोटी नाही आहे. ही प्रेतविद्या, स्मशान विद्या ह्या विद्या आहेत आणि लोक हे धंदे करतात, हे आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो एखाद्या शहाण्या माणसाला, मूर्खांना नाही. आणि त्याची सिद्धता आता सायन्स मध्ये झालेली आहे एका तऱ्हेने. पण त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण. म्हणजे कोणाच्या हातात जर तांदूळ आले किंवा त्यांच्या हातात पिंड आलेले, तर काय म्हणतात त्याला, हिरे आले, हे हिरे असे करतात, त्यांना म्हणावं की आपल्या आमच्या देशाची स्थिती नीट करा. ज्यांच्याजवळ 100 हिरे आहेत त्यांना एक हिरा घेऊन त्यांचे सगळे 100 हिरे घेतात ते लोक. अशा चमत्काराला बळी पडू नका असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. असला भलता चमत्कार हा सर्व भूत बाध्यांच्यामुळे होतो. त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे हे काही शहाणपणाच नाही. पण ही गोष्ट खोटी आहे असंही नाही. हे आहे, जर कुणी साप असला तर आहे, साप आहे आणि त्याला आम्ही मारलं पाहिजे किंवा विंचू असला त्याला आम्ही मारलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्याच बरोबर ज्या सापाला आम्ही मारणार आहोत, विंचूला मारत आहोत, त्याच्यासमोर त्याच्यावर श्रद्धा ठेवणं हे मूर्खपणा करतं. ह्या दोन्हींचा निरक्षीर विवेक जोपर्यंत आपल्यात येणार नाही तोपर्यंत सत्य काय आणि असत्य काय कसं कळणार. तर हातामध्ये वाहणारं हे चैतन्य, त्याला तुम्ही कोणताही जर प्रश्न केला तर लगेचच तुम्हाला कळेल की सत्य काय आणि असत्य काय. कोणत्याही प्रश्नावर, कोणताही प्रश्न असेल, त्या प्रश्नाचं उत्तर कॉम्प्युटर सारखं तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्ही हे असे कॉम्प्युटर आहात, असे दैवी कॉम्प्युटर आहात, तर त्या स्थितीला का प्राप्त होऊ नये, माझा उलटा तुम्हाला प्रश्न. आणि ती जर स्थिती इतकी सहजगत्या तुम्हाला मिळते आणि त्याचा लाभ होऊ शकतो, तर ते का मिळवू नये. ही मानसिक स्थिती जी माणसाची खराब होते त्याला कारण आधुनिक काळातली ही धकाधक, तसेच असे घाणेरडे प्रकार लोकांवर करून सुद्धा दुबळ्या मनाला लोक फार दुःख देतात. पण ह्या गोष्टी सुद्धा सहयोगाने अगदी ठीक होऊ शकतात. त्या कुंडलिनीच्या तडाख्याने हे सगळे प्रकार नष्ट होतात. ह्याची आपण प्रचिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या इथे जे फार मोठाले प्रश्न आहेत ते म्हणजे कौटुंबिक, कुटुंबाचे प्रश्न. कुटुंबामध्ये व्यवस्था चांगली झाली पाहिजे,
मुलांनी आई वडिलांचा मान केला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच व्यसनांमध्ये आधी न होऊन कुटुंबामध्ये त्रास जो देण्यात येतो तो थांबवला पाहिजे. जेव्हा मनुष्य इतका सात्विक होऊन जातो. आजपर्यंत कोणाही संतांनी दारू वगैरे घेतलेली नाही. आणि ख्रिस्तानी दारू बनवली असं म्हणतात ते इतकं खोटं आहे की त्यांनी चैतन्य घातल्यामुळे त्याला द्राक्षासारखा द्राक्षा रसासारखा वास आला. तसं आम्ही करू शकतो. तर ती काही दारू नव्हती. दारू एका मिनिटात नाही पडत. त्याला कमीत कमी 1 महिना तरी सडवायला पाहिजे. सडलेली गोष्ट ही दारू आहे. हे सगळ्यांना विदित आहे. तर एका क्षणाची बनवलेली गोष्ट आहे ती दारू आहे. असं म्हणून ख्रिस्ती लोक दारू पितात. आमच्या ह्याच्यात दारू म्हणजे अलाउड आहे. असं कसं? जी गोष्ट आपल्या चेतनेच्या विरुद्ध जाते ती ख्रिस्तासारखे पवित्र महान आत्मे सांगतील का? जे नको ते आपण धरणार, जे वाईट ते आपण पकडणार, असं काहीतरी मानवाचं एक शापित स्वाभाविक प्रवृत्ती असते. पण लहानपणापासून जर कौटुंबिक व्यवस्था ठीक असली, आई जर घरात ठीक असली आणि वडिलांचं घरात लक्ष असलं तर मुलं सुद्धा अत्यंत धार्मिक खऱ्या अर्थात आणि अत्यंत सोज्वळ अशी होत. आई वडिलांचं सुद्धा ऐकलं पाहिजे. आपल्या देशात तर पाय जमिनीवर ठेवता सुद्धा या पृथ्वीला आपण नमस्कार करतो. ही आपली संस्कृती आहे. अशा या महान संस्कृतीच्या देशात एक आपण जाणलं पाहिजे की आपल्या संस्कृतीहून उच्च अशी कोणतीही संस्कृती मी सर्व जगात पाहिलेली ज्याच्यामध्ये नैतिकता हाच जीवनाचा पाया समजला. इतर देशामध्ये नैतिकतेला काही महत्वच नाही. तुम्हाला त्या सर्व घाणेरड्या गोष्टी सांगण्याचं मला धैर्य होत नाही. पण आश्चर्य वाटतं की हे लोक त्यांना नैतिकता कशाशी खातात ते माहित नाही आणि सहयोगात आल्याबरोबर एकदम नैतिक झाले. अहो, त्यांनी दारू सोडली, ड्रग्ज सोडले, सगळे घाणेरडे प्रकार सोडले, आपल्या चित्ताला एक केलं आणि एकाग्रतेने परमेश्वराला आत्मसात करून घेतलं की ह्यांचीच किमया आहे. म्हणजे घाणीत बसलेले हे किडे मला वाटत असत ते तर कमळाची फुलं झाली आणि आपण मात्र आमच्याकडे हे झाले, आमच्याकडे ते झाले असं म्हणून अजून रेंगाळतच होत. नैतिकतेला पुनरिनी कशी जागृत करते की अशी की आपण इथे बघता की या पोटाच्या भागामध्ये 10 गुरूंचे स्थान आहे. आदि गुरु, त्यात सॉक्रेटिस आले, अब्राहम आले, लाओत्से झाले, तसेच आपल्या देशात आदिनाथ, पार्श्वनाथ आणि नाथांची सर्व वंशावळ ते मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांनी बसवलेली ही आपल्यामध्ये नैतिकतेची सांगड ही जागृत झाल्याबरोबर मनुष्याचा धर्म आतून जागृत, बाहेरून नाही. आता कोणी तुम्ही हिंदू असा नाही तर मुसलमान असा नाही तर ख्रिश्चन असा नाही तर कोणत्याही पाट्या डोक्याला लावा. कोणत्याही पाट्या जरी डोक्याला लावल्या तरी कोणचंही पाप करायला तुम्ही जगू शकता आणि कोणीही कोणचं पाप करू शकता. आजपर्यंत मी असं पाहिलं नाही की कोणी मनुष्य हिंदू आहे म्हणून त्यांनी कुणाचा खून केला नाही. आजपर्यंत असं मी कुठे पाहिलेलं नाही. तेव्हा ह्या धर्मामध्ये काही दम दिसत नाही.
तो मग कोणत्याही जातीचा असे नका जेलमध्ये जातोच. म्हणजे हे धर्माचे जे आपण झेंडे लावले त्याच्या खाली वावरणारे लोक खरे म्हणजे धार्मिक नाहीतच असं धरलं पाहिजे. तेव्हा हा धर्म आपल्यामध्ये जागृत झाल्याबरोबर मग तो मुसलमान असे ना का हिंदू असे ना का कोणत्याही जातीचा असे ना का तो अजिबात कोणतीही अधार्मिक गोष्ट करूच शकत नाही. पडले बंधनात देवाच्या कैवल्याच्या पाशात पडल्यावर मग त्यांना हे काही सुचतच नाही. आपल्या आयुष्याला काहीतरी वळण मिळतं, आपल्या आयुष्याला काहीतरी मार्ग मिळतो. आता पुष्कळशे लोक मी पाहिले आमच्या दिल्लीला विशेष करून तिथे भाडोत्री लोक मिळतात आरडाओरडा करायला. आमचे यजमान शास्त्रीजींचे मुख्य सचिव होते त्यावेळेला त्यांच्याकडे आरडाओरडा करायला लोक येत असत. तर त्यांच्या टोप्या ठरलेल्या सगळ्यांच्या. आता समजा जर मुसलमानांचं असलं तर हिरवी टोपी घालून जायचं, नाहीतर एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिस्ट पार्टीचं असलं तर त्यांचे झेंडे घालून जायचे. असं सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं. तर एक दिवस शास्त्रीजी बाहेर आले आणि ते लागले ओरडायला. अरे ते म्हणाले तुम्ही टोप्या बदलून या तर त्या जुन्याच घालून आलात तुम्ही. असे भाडोत्री लोक कोणचं कार्य करणार आहे? भाड्याने मिळतात काय? ही मानवाची कुचंबणा शोभत का? मानव म्हणजे सर्वोच्च ठिकाणी आता पोहोचलेला. परमेश्वराने मानव केलं म्हणजे तुम्हाला सर्वोच्च स्थितीत पोहोचवलेलं आहे. आता फक्त एवढीच एक प्रवासाची कमतरता राहिली आहे आणि ते झाल्याबरोबरच तुम्ही अतिमानव होणार. आणि झालेलेच आहेत. जे झाले नाही त्यांनी हे करून घेतले. तर ही नैतिकता आपल्यामध्ये सहजच जागृत होते. सहजोगात आमच्या कोणी चोऱ्या माऱ्या करत नाहीत, पैसे खात नाहीत, कोणी पैसे खात नाहीत. एकंदरीत इतकं परिवर्तन घडून येतं. इंग्लंडला तर लोक म्हणतात की हे आणि एंजल्स कुठं कुणाले? एंजल्स देवदूत आहेत. पण पुष्कळशे गुरु लोक मानवाच्या ज्या काही कमजोर करणाऱ्या गोष्टी आहेत त्याला वाढवून, त्यांचा अहंकार वाढवून नुसते पैसे घेण्याच्या मागे अशा लोकांचा सर्वनाश करत आहे. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की धर्म हा आतमध्ये नैतिकता आणतो. जर कोणी अनैतिक मनुष्य असेल तर तो तुमचा गुरु होऊ शकतो. आणि जो मनुष्य अनैतिकता पसरवत आहे त्या माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे की अत्यंत ही पापाची वासना आहे आणि ते पाप तुमच्या ह्यांच्या सर्वांच्या डोक्यावर बसणार आहे. अनैतिकता शिकवणं ह्यापेक्षा घोर अपराध कोणताच होऊ शकत नाही. मी अमेरिकेला गेले असताना 1970 साली 73 साली इथल्या सर्व लोकांना स्पष्टपणे सांगितलं होतं की एड्स 6,000 येणार आहे, तुम्ही फालतूचे धंदे बंद करा. स्पष्टपणे सांगितलं होतं. ते टेपवर आहे, टेलिव्हिजनवर आहे. पण त्यांनी माझा स्वीकार नाही. माझ्यावर रागवले उलट. भलत्या सलत्या लोकांना इतकं महत्व दिलं. लोकांनी रोल्स रॉयस विकत घेतल्या. अध्यात्माचं नाव घेऊन हे लोक रोल्स रॉयस विकत घेतात. आपल्या भक्तांपासून पैसे घेऊन त्यांची नैतिकता काय? नैतिकतेशिवाय कोणत्याही देशाचं भलं होणार नाही हे आपण समजलं पाहिजे. पहिली गोष्ट नैतिकता आहे.
अमेरिकेला उद्ध्वस्त केलं ते त्याच्या अनैतिकतेने आणि इथून गेलेल्या भामट्यांनी, ज्यांनी जाऊन त्यांना अनैतिकता शिकवली. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी उघडपणे परखडपणे ह्या लोकांच्या बद्दल विरोधात बोलले की हे आमच्या देशातलं नाहीये. हे आणि तुम्हाला नुसतं मूर्खात काढायला पैसे कमवायला आलेले आहेत आणि तुम्हाला असे कपडे घालून मूर्खात काढत आहेत आणि तुम्ही सावध राहा. पण किती लोकांचा यांनी नाश केलेला आहे त्याची आपल्याला कल्पनाच नाही. असे हे खोटाडे लोक 300 पाऊंडाला एक एक घाणेरडा मंत्र विकायचा. त्यामुळे तर मंत्र कसला तर इंगा पिंगा आणि चिंगा, आणि कोणाला सांगायचं नाही. ह्या मंत्राला 300 पाऊंड, मग म्हणे काय हवेत उडणार तू, कशाला पाहिजे. तसेच मच्छर पुष्कळ आहे तिकडे. असे विक्षिप्त लोक ह्या देशात गेले आणि त्यांनी खूप पैसे कमवले आणि आपल्या देशाचं नाव बदनाम करून ठेवले. आपल्या देशाचा जो अध्यात्माचा पाया आहे तो आपण गंभीरपणे जिंकला पाहिजे. त्याच्यात प्रावीण्य मिळालं पाहिजे. सायन्स मध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकत नाही त्यांच्या मनात एकाच करू शकते. मग त्या पायावर तुम्ही संबंध इमारत उभी करा प्रगतीची, म्हणजे त्याच्यात संतुलन राहील. अध्यात्माशिवाय केलेली कोणतीही प्रगती संतुलनात येणार नाही आणि तुमची ती दशा होईल जी ह्या देशांची झाली. काल मी आपल्याला सांगितलं आजकाल फॅशन्स निघाल्या, हे निघालं, हे करण्याची काही गरज नाही आपल्याला. त्याचे जे दुष्परिणाम झाले, आता इथे मी सांगितलं काल बायका केस कापतात, मग ते ब्युटी पार्लर मध्ये जायचं. अहो 40 वर्षात सगळ्यांची टकलं पडलेली आहे. 30 वर्षानंतर कोणाला जाईल जवळ त्यांचे दात नाही. मी एकदा अशीच हॉस्पिटलमध्ये चेकअप गेले होते. ते 100 तुमचे दात आहेत का. अहो माझेच म्हणतं. बघा तुम्ही स्वतःचे दातच आहे त्याला. ही त्यांची परिस्थिती का झाली. कारण त्यांच्याजवळ अध्यात्माचा पाया. रोजच्या एका व्यवहाराच्या गोष्टी सुद्धा त्यांना काहीही माहित नाही. परवा एका आश्रमात मी गेले होते स्वित्झर्लंडला. तर मुली सांगा, अहो माताजी उन्हाळ्यात त्यांनी धडकन पाणी पिणं ठरलं. आता आपल्या हिंदुस्थानात कन्याकुमारी पासून वर काश्मीर पर्यंत सगळ्यांना माहिती आहे की उन्हात आल्यावर एकदम पाणी नाही प्यायचं आणि केळं खाऊन पाणी पितात. काय माहितीच नाही. हात धुवायचं सुद्धा माहित नाही, आंघोळीचं माहित नाही. म्हणजे आता काय माहिती आहे ना. रोजचे आपले जे व्यवहार आहेत वैयक्तिक स्वच्छतेचे त्यांना माहिती. म्हणजे नुसतं यंत्र कशी चालवायची तेवढं माहिती आहे. त्याला कारण असं की त्यांच्याकडे ही संतांची परंपरा झालेली नाही. अहो आपण किती जुन्या हजारो वर्षापासून हे चुकलं ते चुकलं, हे ठीक करा ते ठीक करा करत करत आज ह्या परंपरेला आपण उतरलो. आणि ही परंपरा जर पुढे चालत राहिली आणि त्याच्यावर जर आपण प्रगती केली तरच आपली खरी प्रगती होणार आहे. पण एकदम हे सगळं सोडून आपण त्यांना धरलं माकडासारखं, तरी माकड चेष्टा फार त्रासदायक होणार. जे जे प्रकार त्यांनी केले खरं म्हणजे त्यांनीच आपल्यासाठी बळी घेतलेला आहे स्वतः. त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे की हे नको रे बाबा आपल्याला, हे काय बरं नाही. त्यांच्या घरांची घडी मोडलेली आहे. सामाजिक व्यवस्था एकदमच शिथिल, म्हणजे नाहीच असं म्हटलं तर चालेल. सांगायचं म्हणजे हिंदुस्थानात राजकीय व्यवस्था फारच शिथिल, म्हणजे नाहीच आहे. अगदी याचं ज्ञानच नाही लोकांना असं कधी कधी वाटायला लागतं मला. राज्य कसं चालवायचं आणि त्यासाठी कोणची विशेष गुणांनी अलंकृत अशी व्यक्ती असायला पाहिजे ह्याची कुणाला खबर बात नाही. त्याच्याशिवाय चालू आहे. पाठीमागे सगळे म्हणतात की आता कसं होणार आमचं. पण हिंदुस्थानातले लोक अत्यंत सहनशील आहेत.
आणि त्या सहनशीलतेमुळेच असली राज्यव्यवस्था चालू आहे. तेव्हा त्यांचं पॉलिटिक्स फार चांगलं आहे, विशेषतः इंग्लंडचं पॉलिटिक्स फार छान. असल्या तऱ्हेचे प्रकार तुम्हाला मुळीच ऐकायला मिळत. तसंच अमेरिकेत सुद्धा एका माणसाने एका बाईला, म्हणजे चांगली नव्हती ती, बोलावून त्याच्याशी काही वार्तालाप केला असं काय, त्याला लगेच सांगितलं तू रिझाईन कर, तू राहू शकत. ज्या देशामध्ये ह्या गोष्टी सगळ्या मान्य असतात तिथे सुद्धा राजकारणी लोकांना एक तऱ्हेचं नैतिकतेने राहावंच लागतं. पैसे खाणारे लोक तर तिथे मुळीच चालू शकत नाही. तेव्हा त्यांचं जे शिकायचं आहे ते त्यांच्या राजकारणाचं आणि राजकीयतेचं आपण शिकलं पाहिजे. तसंच आपलं इकॉनॉमिक्स म्हणजे अगदी गडबड आहे पैशाच्या बाबतीत. पैशाचा व्यवहार सोपपणाने का करायचा ते त्यांच्यापासून शिकतो. एकाही पैशाची अफरातफर झालेली चालत नाही. कितीही तो मनुष्य मोठ्या हुद्द्यावर असे नाका किंवा त्याचे कितीही मोठं नाव असे नाका, तो प्राईम मिनिस्टर असो अथवा चेअरमन असो, जर त्याच्यामध्ये एकही असा गुण सापडला तर लगेच त्याला राजीनामा द्यावा लागतो. तर राजकारणामध्ये खरोखर म्हणजे सहयोग घुसायला पाहिजे असं तर मला वाटायला लागलं. त्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. असलं राजकारण जगात कुठे आहे असं मी पाहिलं नाही अजून. भयंकर स्थिती आहे. सगळे लोक हवाल दिले, आता काय होणार. मी तिथे पाय ठेवतात माझ्या लक्षात आलं की हे तर म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा असं झालंय पुण्यपट्टणचं. दुसरं म्हणजे आपली पैशाची जी बाब आहे त्याबद्दल आपल्याला काही विचार करायला पाहिजे. अजून आपले अर्थव्यवस्थापक हे मला वाटतं च्या आधीच्या शताब्दीतच वावरत आहेत. कुठल्या कुठे जग जाऊन पोहोचलेल्या ह्यांची डोकी कुठल्या कुठे चालली. गॉर्बोचेवनी ह्या गोष्टीला लक्षात आणलं आणि त्यांनी बदलून टाकलं. पण आपल्या देशात लोकांच्या डोक्यात गोष्ट येण्यासाठी गरिबांची जर व्यवस्था ठीक करायची असली तर आधी मध्य मार्ग ठीक केला पाहिजे. मध्यम मार्ग ठीक करावा, त्यांनी मग श्रीमंतही ठीक होती आणि गरीबही ठीक होती. मध्यमवर्गीय लोक त्यांना ठीक केल्यावर दोन्हीकडे त्याचा फायदा. सहयोगाने शेतीमध्ये आम्ही बरेच अनुसंधान केलेले आहे आणि लोकांना स्तंभित करून टाकलेलं आहे की सहयोगाने कितीतरी पटीने जास्त पिके विकतात. इतके मोठमोठाले सूर्यफुल आम्ही काढून दाखवतो. सहयोगाने जी फळ इथे लागू शकत नव्हती, ऑलिव्ह, अवाकाडो, ते आम्ही लावून दाखवले. पण कुणी ऐकायला तयार नाही. कारण इथला मुख्य मार्ग असा आहे की कुणी पुढे गेला की त्याचे पाय कसे दिसायचे. खास कर आपल्या महाराष्ट्रात दिसतंय असं मला. म्हणे काही विंचू गेले होते त्यात, महाराष्ट्रातले काही विंचू गेले. मला पटत नव्हतं हे, कारण मी फारच मोठी महाराष्ट्रीयन नाही. तर एका वर्णीला त्यांनी झाकण लावलं नाही. त्यामुळे अहो याला झाकण आलं तर विंचू बाहेर येते. अहो कसे बाहेर येतात, एक दुसऱ्याला खेचत आहेत म्हणे महाराष्ट्रात आले. ठीक आहे, संतांची भूमी झाली. हे काय संतांचं कार्य झालं. तर राजकारण हे व्यर्थ गेलेलं आहे. आज सगळ्यांनी
लोकांना विचारलं सर्व जगामध्ये की सगळ्यात चांगला प्राईम मिनिस्टर इंडियाचा कोण आहे, तर लाल बहादूर शास्त्री यांना सांगितलं. सगळ्यांनी एक मताने, कारण ते आत्मसाक्षात्कारी होते. शास्त्री जे आत्मसाक्षात्कारी होते त्यांना गरिबांचा विचार होता, मध्यमवर्गीयांचा विचार होता, पण जी कळकळ आणि जी आंतरिक ओढ ह्या देशावर त्यांची होती, त्याच्यात खोटेपणा, दांभिकपणा हे काही नव्हतं. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि माझ्याबद्दल त्यांना माहिती होते दिसते, कारण माझा फार मान करत असत. आपलं नशीब खरा म्हणून असे आता आपल्याला लाभले नाही. ते जितके सुज्ञ होते तितकेच तल्लख, आणि त्यांनी ज्या तऱ्हेने 18 महिन्यामध्ये आपलं नाव करून घेतलं, त्यावरून दिसतं की जर आत्मसाक्षात्कारी मनुष्य राजकारणात घुसले तर जे शिवाजी महाराजांनी म्हटलं तर स्वधर्म ओळखावा ते आज होणार, तो जागवावा ते होणार. मी 2-4 लोकांना पाठवलं तर ते जसं काही घाणीत गेले होते अशा रीत्या नाकाला कपडा लावून परत आले. माताजी आमच्या बसचं नाही. बघूया. कुठेतरी मी असं म्हटल्यावर सगळे वर्तमान पत्रकार माझ्याकडे पोहोचले. अहो म्हटलं काय नाही, मी असं थट्टेने म्हटलं कशात तुम्ही एवढे घाबरता. तसंच पैशाची अर्थव्यवस्था कशी करावी, काय करावं, त्याबद्दल आमच्या सहयोगात काहीही आम्हाला कधीही त्रास झालेला नाही. आम्ही गव्हर्नमेंटकडनं पैसे मागत नाही, त्यांच्याकडे काही मदत मागत नाही. आम्ही कोणाहीकडे पैसे मागायला गेलो नाही. जे सहयोगी नाही त्यांच्याकडे आम्ही एक पैसा घेत नाही. जे सहयोगी आहेत ते आपापसात पैसा एकत्र करतात आणि कार्य करतात. एक दुसऱ्याची मदत करण्यात वैयक्तिक नव्हे इतकं पण सामूहिकरित्या आज आपल्या देशामध्ये जे प्रश्न आहेत ते सहयोगाने आपल्या हातात घेऊन हाताळले आहेत, आणि त्या प्रश्नांना कशा रीतीने तोंड द्यायचं, त्याच्यासाठी काय करायला, आणि त्या सुंदर त्यांनी स्कीम्स काढल्या आहेत की नंतर कधीतरी मी आपल्याला त्या सांगेन आणि आपल्याला आनंद होईल. कारण हे विश्वधर्मात जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तुम्ही विश्वधर्मात उतरत नाही. मग तो इंग्लंडचा असे नका, जर्मनीचा असे नका, कुठलाही असे नका, जिथे त्रास होईल तिथे धावेल. आता विश्वधर्म म्हणजे काय की तुमचं अंग आणि प्रत्यंग हे त्या विराटामध्ये समावलेलं आहे, आणि ते जागृत झालं म्हणजे एका शरीरात समावलेले हे सर्व लोक आहेत. उद्या जर इथे त्रास झाला तर सर्व शरीराची मदत ह्या जागेला मिळणार आहे. तसंच सहयोगाचं आहे. कोणालाही कुठेही त्रास झाला की सगळे धावून जातात आणि त्यांची मदत करतात. ईर्ष्या, लबाड्या करणे, सहाड्या करणे हे सर्व गुण कसे तरी एकदम गळूनच पडले. अशा महानतेच्या स्थितीला आपण का पोहोचलो? आज आपण कोणाची चाळी केली, उद्या दुसरी आपली करेल. पण जर आपण कधी केलीच नाही आणि दुसरा करत असला तिकडे मग कोण लक्ष देणार आहे? अशा लहान लहान गोष्टीपासून तर फार महान गोष्टीपर्यंत मनुष्यामध्ये इतकं पावित्र्य येतं, इतकं सौंदर्य येतं की आश्चर्य वाटतं की हा मनुष्य काल असाच आणि आज असा कसा झाला. अहो मला कधी कधी ओळख पडत नाही. एकदम कमीत कमी 10 ते 20 वर्षापर्यंतच वय सुटून जातं माणसं. चेहरावळे काठी येते, डोळे चमकू लागतात, अशी तेजस्विता येते. आता लंडनला आम्ही एरोप्लेन मध्ये येताना आमच्यावर बरेच सहयोगी आले होते, म्हणजे मला निरोप देण्या. तर मी बसल्याबरोबर सगळ्यांनी विचारलं की हे कोण तेजस्वी लोक? त्यांचे चेहरे बघूनच लोक समजतात की हे असे नाही. काही त्यांना विचारत नाही, काय नाही, या तुम्ही. त्यांचं वागणं इतकं मृदू, बोलणं इतकं गोड, हसणं इतकं स्निग्ध, आणि
अत्यंत कार्यक्षम लोक आहेत. आता लंडन मध्ये कितीतरी लोक बेकार आहेत, म्हणजे मला माहिती मिलियन्स, पण सहयोगात आल्यावर एकही राहत नाही, एकही मनुष्य राहत नाही. कारण बेकारी आम्ही मानत नाही, सर्व कार्याला लागतात. आपल्या देशातले सर्व प्रश्न आहेत, हे सर्व जर सहयोगाने साध्य होतात, व सहयोग का साध्य करू नये, हे सगळं व्यक्तिगत आपण समजलं पाहिजे. वर्तमानपत्रे सर्व खोट्या खोट्या बातम्या छापतात, काही करतात, पण त्या खोट्या की खऱ्या हे समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला सहयोग पाहिजे. जी आज विश्वधर्माची आम्ही स्थापना केली, उभारणी केली आहे, त्या शुद्ध विश्वधर्माला अमेरिकेने मान्यता दिली आणि मान्य केलंय की हा शुद्ध विश्वधर्म. तसंच इटलीमध्ये सुद्धा लोकांनी ह्याला मान्यता दिली आहे आणि आता इंग्लंडमध्ये सुद्धा त्याला मान्यता मिळते. हा विश्वधर्म का? कारण तुम्ही विश्व धर्मात उतरले, तुमच्यात तो धर्म जागृत झाला, म्हणून तुम्ही विश्वधर्म. हे विश्वधर्म उभारण्याचं कार्य लेक्चर देऊन होत नाही, भाषण देऊन होत नाही, मोठमोठ्या गोष्टी थापा मारून आश्वासने देऊन होत नाही. हा आतमध्ये जागृत करावा लागतो, त्याला मेहनत लागते. ती मेहनत आम्ही करायला तयार आहे. तुम्हाला काही मेहनत करायची नाही, सहज म्हणजे अगदी सहजातच. काल किती लोक पार झाले. तर आता जरी तुम्ही कोणत्याही संस्थेत असला आणि कोणत्याही समितीत तुम्ही सडत असला, तरी लक्षात घ्या, आपल्या आयुष्याला काहीतरी महत्व दिलं पाहिजे आणि अशा फालतूच्या लोकांच्या बरोबर लागून आपलं आयुष्य वाया घालवू नका. त्याचं वैशिष्ट्य समजून घ्या. हा भाडोत्रीपणाचा धंदा बंद करून सत्यतेत उतरलं पाहिजे आणि आपल्या सत्तेवर, त्या वैभवात उभं राहून साऱ्या जगाला दाखवून दिलं पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीत जे संतांनी उठलेलं आहे, ते अष्टविनायक इथे रात्रंदिवस चैतन्याचा वर्षाव करीत आहेत. त्या वर्षावात आम्ही वाढलेले आहोत. अशा मूर्खपणाच्या गोष्टींना बळी देऊन आम्ही आमची सर्व परंपरा, इतकंच नव्हे तर आमची श्रेष्ठ संस्कृती मिटवणार नाही. ही संस्कृती साऱ्या जगात पसरणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही भिकाऱ्यासारखे उभे राहा. असं करू नये, अशी एक आई म्हणून मी आपल्याला विनंती. एक प्रेमाचं कार्य आहे, त्यात जबरदस्ती होऊ शकत, कोणत्याच प्रकारची जबरदस्ती होऊ शकत. तुम्ही स्वतः शहाणपण धरून स्वतःचं कल्याण करून घ्या, तुमचे रोग ठीक करून घ्या, तुमची मानसिक स्थिती ठीक करून घ्या आणि आपल्या भावी पिढीसाठी एक असा उपक्रम आणला पाहिजे की तेही म्हणतील की आमच्या आई वडिलांनी आम्हाला काय शिकवलं. 1942 सालात आम्ही सुद्धा पुष्कळ कष्ट उचलले. आम्हालाही इलेक्ट्रिकचे शॉक दिले, आम्हालाही बर्फावर झोपवलं, पुष्कळ प्रकार केले. तर मला असं वाटत असं की जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा सर्व सहयोगात लोक धावतील येतील. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सैरा वैरा वाटेल तसे लोक धावू लागले. स्वातंत्र्य म्हणजे सैरा वैरा धावणं नाही, स्वचं तंत्र जाणेल तो स्वतंत्र होणार. तर जे स्वातंत्र्य मिळालं ते पुरतं मिळालं नाही असं मला वाटतं. आणि उगीच कधी कधी वाटतं मेहनत केली. स्वचं तंत्र जाणून घ्यावे. ते स्वचं तंत्र आपल्याला सहयोगात सहजच लाभेल. पण ते नुसतं माझं लेक्चर होणार नाही, एकदा जागृती होणार नाही. आपल्याला सामूहिक हे कार्य केलं. जर एक नख कापलं ते पडून जाते. जोपर्यंत ते शरीराचं एक अंग असत नाही तोपर्यंत त्याची वाढ होत नाही. तसंच सहयोगात जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे सामूहिकतेत उतरत नाही तोपर्यंत तुमची वाढ होणार नाही. आज एक रोग मला केला, मग उद्या दुसरा केला. मला रोज हेच धंदे, जसे परिटासारखे रोज भूतच बसते मी लोकांना. तर कृपा करू सामूहिकतेत आपली शक्ती मिळवा आणि लोकांचंही कल्याण करा. एका ज्योतीपासून अनेक ज्योती आपण वाढवू शकतो. जसे हा लोकांनी इतकं कार्य उचललेलं आहे, तर
प्रत्येक देशात तसं आपल्या देशात झालं पाहिजे, विशेष करून महाराष्ट्रात. आणि मी महाराष्ट्रातच, त्यात पुण्यातच राहण्याचं ठरवलेलं आहे. त्याचा पूर्ण लाभ आपण करून घ्यावा अशी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. सत्संग केला, अनेक ग्रंथ वाचले, अनेक पद्धतीच्या साधना केल्या. रजनीश, मुक्तानंद, चिन्मयानंद, कृष्णवर्ती, विमलाजी ठकार, स्वामी माधवनाथ, विवेकानंद, रामकृष्ण, योगानंद, अरविंद, पूजे, श्रमण महर्षी, मेहरबाबा, तरी आंतरिक शांतीचा लाभ, पूर्ण समाधान कसे मिळणारच नाही. रस्ता चुकला तुमचा. हे सगळं म्हणजे बोलाचाच बात, बोलाची कडी. कोणी आम्ही आत्मसाक्षात्कार देतो असं म्हणतो का ठामपणाने? शक्तिपात म्हणते, कुंडलिनीचं जागरण म्हणतात, पण आत्मसाक्षात्कार देतो असं कुणी म्हणणार नाही. रस्ते चुकले म्हणून सहयोगात द्या. हे डॉक्टर साहेब आहेत, सहयोगात द्या आणि आपण प्राप्त करा. कोणाला तरी ऑस्टिओपोरोसिसचा विकार झालेला आहे. ऑस्टिओपोरोसिस मध्ये हाडं अगदी नरम होऊन जातात आणि काही थोडस जरी काम केलं तरी दुखतं. ते सहयोगाने बरं होऊ शकतं. आम्ही प्रयत्न एवढं सांगतो, प्रयत्नाने ते ठीक होईल. पण आपण आज जागृती घ्यावी, कारण आपल्या हाडांना सुद्धा जी शक्ती मिळते ती सुद्धा ह्या चक्रांमधूनच मिळते. त्या जर कुंडलिनी जागृत झाली तर हाडं सुद्धा मजबूत होतात. आता हा प्रश्न त्यांनी मला विचारला की आपण ईश्वर मानता असे दिसते, तर एक बाजूला त्यांचे कोणते स्वरूप निर्गुण अथवा सगुण असे चित्र प्रतिमा स्टेजवर दिसत नाहीये, कसे का? निर्गुण हे सगुण होऊ शकतो असा मी मानत नाही, पण मी सिद्ध करून दाखवतो. पण आजपर्यंत जेवढे संत साधू झाले तेवढे सगुण झाले, एवढे अवतरण सगळ्यांना कोणाचाही बरोबर फोटो नाही, कारण त्याला फोटोग्राफी नव्हती. ख्रिस्ताला कुणी इटालियन दाखवलंय तर कुणी स्पॅनिश दाखवलंय. म्हणूनच मला वाटतं मोहम्मद साहेबांनी सांगितलं होतं की कुणाचा फोटो ठेवू. आजकाल तर लोक प्लास्टिकचे पण विकतात प्रतिमा, प्लास्टिकच्या गळ्यात घालून फिरायचं. अहो, त्याच्यात चैतन्य आहे का? बायबल मध्ये लिहिलंय, जे आकाशाने आणि पृथ्वीने सर्जन केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे, त्याच्या प्रतिमा करू नका. पण ते काय? ते स्वयंभू. पण आजकाल स्वयंभू देवळात जरी गेलं तरी इतके चित्र लोक तिथे बसलेले आहेत की त्या स्वयंभू नाही आता वाटते की इथून पळ काढा. पण असे काही काही कलाकार झाले ज्यांच्या चित्रामध्ये चैतन्य थोडं बहुत मिळतं. नाही असं नाही, कारण ते स्वयं साक्षात्कार. तसेच असे काही काही संगीतकार झाले की त्यांच्या गायनामध्ये चैतन्य मिळतं. तेव्हा त्यांचे इथे फोटो लावण्यात काही अर्थ नाही. कृष्णाचे फोटो मी अनेक पाहिले, मला तर एकही वाटत नाही तो कृष्ण आहे.
तेव्हा फोटो लावून काय होणार? आता इथे आपण स्वतःच दर्शन घ्यायला आल्यामुळे आपलेच फोटो लावते. ही विद्या आपण कुठून कोणाकडून मिळवली, दीक्षा घेतली, त्या गुरुला आपण मानता, मग त्याचे चित्र स्टेजवर दिसत नाही, त्याच्या नावाचा जय जय केला जात नाही. मी कोणालाही आता असा प्रश्न तुम्ही विचारला, स्पष्ट सांग, माझे कोणी गुरु होते तर कधी होणार? मी अनादी. ही विद्या मी शिकलेली नाही, ही माझीच विद्या आहे. आता इथे माझा फोटो लावण्यापलीकडे काही दुसरा मार्ग दिसत नाही, पण ते तुम्हाला चालेल की नाही म्हणून म्हटलं माझाही फोटो ठेवू नका. कारण प्रत्येक गोष्टीत आपण काही नाही काहीतरी विचार करत बसतो. कोणीतरी ग्रस्त आहेत, त्यांचे पाय नाही, त्यांना त्रास आहे, त्यांनी भक्तीचा मार्ग विचारला आहे. भक्ती ही डोळस असायला पाहिजे. कृष्णाने गीतेत, कृष्ण म्हणजे राजकारणीच होते, दैवी राजकारण. त्यांना हे माहित होतं की माणसाचं डोकं उलटच बसवलेलं आहे देवाने, म्हणून कोणतीही गोष्ट सरळ सांगितली तर कधी ऐकणार नाही, म्हणून त्यांनी फिरून सांगितली. तर सर्वप्रथम त्यांनी सहयोग सांगितला की तू ज्ञानाला प्राप्त हो, ज्ञानी हो. ज्ञानी म्हणजे वासना नाही, हे पडत मूर्खपणाचं लक्षण आहे. वाचून नाही, बुद्धीने नाही, हे ज्ञान. त्याला ज्ञ शब्द जो आपण वापरतो, आपल्याला आश्चर्य वाटेल की सुरुवातीचे जे ख्रिस्ताचे शिष्य होते त्यांना ग्नॉस्टिक म्हणतात. आणि अजूनही इंग्लिशमध्ये ग्नॉस्टिक म्हणजे ज्यांनी जाणलं आहे, म्हणजे कुठे आपल्या मज्जातंतू, आपल्या सेंट्रल नर्वस ज्यांनी जाणलेलं आहे, तेच वेदाला जाणारे बुद्ध आहेत. आणि त्यांनाच आपण बुद्ध म्हणू, कारण त्यांना बोध झालेला आहे. हा बोध जेव्हा कृष्णाने सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा ज्ञान सत्य नका, पण तरी अर्जुनाने प्रश्न केला. तेव्हा त्याने सांगितलं तुम्ही कर्म करा, पण त्यात लक्ष घातलं तर समजेल की कृष्णाने कसं उलट फिरून सांगितलं. तुम्ही सर्व कर्म करा, पण माझ्या पायावर घाला. ते शक्यच नाही, ते शक्यच नाही. जोपर्यंत तुमच्यात अहंभाव आहे, तुम्हाला आधी किती तुम्ही म्हटलं की मी देवावर घालतो, देवानीच केलं, तरी ते खरं नाही. म्हणजे अकर्मात कर्म, अकर्मात तुम्ही सहयोगानेच उतरू शकता. कारण जेव्हा तुम्ही असंगात येता तेव्हा असं म्हणत नाही की मी कुंडलिनी जागृत करतो, माझ्या हातून कुंडलिनी जागृत करत होते, असं नाही म्हणत आहे. मी काय म्हणता की होत नाही, तृतीय पुरुषात बोलायला. तेव्हा त्या अकर्मात उतरायचं त्याने सांगितलं. तो पुष्कळ लोक म्हणतात जी हम तो सब भगवान के लिए करते. अच्छा, चोरी भी भगवान के लिए करते हैं और किसी को मारते पीटते भी भगवान के लिए हो. असा जो आपल्याला खोटा अहंकार आहे, तुम्ही परमात्म्यासाठी असं करता. तुम्ही परमात्म्यासाठी काय करणार? असा एक विचार. आम्ही परमात्म्यासाठी काय करू शकतो? एक जिवंत कार्य आमच्याने होत नाही, आम्ही काय करणार पप्पा, असं लक्षात घेतलं पाहिजे. हे कृष्णाने शिकवलं की करा. मग म्हणायचं माताजी आम्ही सगळं केलं, आम्ही पारायणे केले, 108 अंक केलं, 1,00,000
बेलपत्र वाहिली, सगळं केलं, पण झालं काही नाही, मनाची शांती मिळाली नाही. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे कृष्णाची गोष्ट, की सगळं माझ्या चरणावर घालणं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही माझ्यात एकाकारिता साधा. त्या तादात्म्यात आल्याशिवाय जे काही तुम्ही करता ते अहंकाराच्या पडद्यामध्ये, ते सुटलेलं नाही. तिसरी गोष्ट भक्तीवर फार सुंदर सांगितली, की तुम्ही मला जे काही फळ फूल पाणी काही द्याल ते मी घेईन त्याच्या वेळेला, पण तुम्ही माझी अनन्य भक्ती केली पाहिजे. आता ज्यांना संस्कृत समजत सांगते, अनन्य म्हणजे जेव्हा दुसरा कोणी नाही, तुम्ही जेव्हा माझ्यात समावले, जेव्हा तुम्ही विराटात समाले, म्हणजे तुमचा माझ्याशी संबंध झाल्यावर, अवघ समजण्याची गोष्ट आहे. जर आपला संबंध झाला नाही, ते कृष्णाचं हरे रामा हरे कृष्णा करून नुसत्या गळ्याचे आपण खोबरं करतोय आणि त्याला कॅन्सरचा रोग करतोय. जर तुम्ही एखाद्या गव्हर्नरकडे सुद्धा जायचं असलं, त्याचं नुसतं हे गव्हर्नर 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 करत गेले तर पोलीस धरतील तुम्हाला. अहो, हा सगळ्या राजांचा राजा जो महाराजा, त्याचं नाव घेताना मात्र तुम्हाला असं वाटतं तो खिशातच आहे तुमच्या. नामाची पारायण करत राहायची, पारायणे. अजून कनेक्शन झालेलं नाही, कुणाचं नाव घेता तुम्ही, एखादं भूतच येऊन बसायचं तुमच्या. हे लक्षात ठेवलं. परमेश्वराशी संबंध झाल्याशिवाय, त्याच्या साम्राज्यात करल्याशिवाय आपल्याला काहीही त्याच्यावर अधिकार नाही. जर तुम्ही हिंदुस्थानातले रहिवासी आहेत तर तुम्हाला इंग्लंडला काय अधिकार मिळणार आहे? तसंच जर तुम्ही या भौतिक जगातले आहात आणि तुम्ही परमात्माच्या साम्राज्यात उतरलेच नाही तर तुम्हाला काय अधिकार मिळणार आहे? त्या अधिकाराशिवाय तुम्ही त्याचं नुसतं नाव जर घेतलं त्याने तुम्हाला काय लाभ होणार आहे? पण एकदा त्याच्या साम्राज्यात गेल्यावर, अहो, दोनदा नाव घ्यायला नको, एकदाच मान वाकून नाव घ्या, झालं काम. ही अंधश्रद्धा नव्हे, असं होतच. तेव्हा सांगायचं म्हणजे असं की आपल्याला जी धर्माची कल्पना आहे, जी भक्तीची कल्पना आहे, जी कर्माची कल्पना आहे, ज्ञानाची कल्पना आहे, ह्या सर्व कल्पना त्याची सत्यता शोधूनच काढली पाहिजे. नाही तर उगीच आपण आपला वेळ घालवतोय की नाही, तुम्ही सांगा. गीता कंठस्थ झाली आम्हाला, अहो काय फायदा? कंठाला तर तुमच्या कॅन्सर झाला, फायदा काय? म्हणजे असं काय म्हणतं की आम्ही कंठस्थ केल्याने आम्हाला कॅन्सर कसा झाला? गीता कंठस्थ करण्यासाठी नाही, आत्मसात करण्यासाठी आहे आणि त्यांनी सहयोगाच्या मार्गात येण्यासाठी. आणि छान प्रश्न केला. रिस्पेक्टेड माताजी, we are aware that sometimes by doing yogasana incorrectly it can have an adverse effect. If we are unable to do Sahaja Yoga perfectly, can there be any side effects? आता योगासना तर फार करूच नाही, नुसते आपली हाडं मोडायची काय गरज आहे? योगासना सुद्धा सहयोगात आल्यानंतरच समजतात की कोणतं चक्र धरलेलं आहे, तुम्हाला कोणत्या योगासनाची गरज आहे, हे सांगोपांग शास्त्रीय दृष्ट्या जाणून घेतलं पाहिजे आणि ते कार्य केलं पाहिजे. उगीच पोटात त्रास असताना डोक्याचं कशाला करायचं योगासन? आणि जसं एखाद्या औषधाच्या बाटलीतनं किंवा पेटीतून आपण सगळ्या बाटल्या आपल्या पोटात ओतून देतो, तसेच आपण योगासन करतो. पण सहयोग कसाही केला तरी तो प्रेमाचाच मार्ग. कसंही वाडे वेकडं केलं तरी फक्त हृदयामध्ये प्रेम असावा. हे प्रेमाचं कार्य.
ते कल्याणच होईल. तरी सुद्धा त्यात थोडासा विचार घेतला पाहिजे आणि शिकलं पाहिजे. पण त्यात काही फार मोठं शास्त्र नाही, अगदी सहज आहे, अगदी सहज सगळं येतं. त्याच्यात काही आसन नाहीत, काही कायला आम्ही योग म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल योगासन. अहो योगासन याचा योगाशी काय संबंध? त्याचा फक्त शरीराशी संबंध आहे. हा योग खरा ज्याच्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा त्यांची एकाकारिता, त्या आत्म्याचा संबंध त्या परमात्म्याच्या शक्तीशी होतो, हा खरा योग आहे. आणि त्यात वेडेवाकुडे काहीही केले तरी मान्य आहे, फक्त प्रेमाने करायला. कधी त्याचे वाईट परिणाम होणार नाही. पण एवढंच आहे की व्यवस्थित जर काही करायचं असलं तर ते जाणून घेतलं तर त्याचा परिणाम लवकर होईल. पण ह्याचा अजून तरी मला कुठे वाईट परिणाम झालेला माहिती नाही. हळूहळू ही कुंडलिनी तुमची आई आहे, प्रत्येकाची वैयक्तिक आई आहे. आणि ती स्वतःच तुम्हाला सांगते, असं चल बाबा, इकडे चल, तिकडे. तुम्ही स्वतःचे गुरु होऊन जाता. तुम्ही स्वतःचे गुरु झाल्यावर तुम्हाला सांगायला कशाला पाहिजे? मी तर हे असंच भाषण दिलेलं आहे परत. पण तुमच्या आत्म्याच्या प्रकाशात तुम्ही सगळं जाणता, त्यात काही सांगावं लागत. तुम्ही किती महान आहात ते आधी जाणून तर घ्या. आणि एकदा आत्मसाक्षात्कार झाल्यावर चुका होऊ शकत नाही. जराशी चूक होईल तर तुमच्या हातात चैतन्यच गळून पडेल. मग कळेल हे चुकलं, बरं बा आमचं चुकलं, झालं, परत चुक. परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे, तो आनंदाचा सागर आहे, ज्ञानाचा सागर आहे. पण सगळ्यात विशेष म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. कालच सांगितलं मी, माझं हे चुकलं ते चुकलं सगळं विसरून जातो. स्वतःला वाईटात काढू. आजकालच्या जगात कोणी तुम्हाला असं सांगणार नाही. सगळे सांगतील की तुमचंच चुकलं, मी अगदी चांगला. हे सगळं खोटं आहे. तेव्हा हे कृपा करून प्राप्त करावे आणि स्वतःची शक्ती, स्वतःचं ज्ञान जाणून घ्या. त्यांनी असं सांगितलं की आपण म्हणाल्याप्रमाणे जर विवेकानंद, रामकृष्ण कृष्णमूर्ती, रमण महर्षी, कोणी कोणी आणखी यांनी आत्मा साक्षात्कार दिला नाही, देऊ शकत नाही, तर आपण तो देऊ शकतो का? आणि मार्ग चूक आहे असं प्रमाण सांगावे. सांगायचं असं की मार्ग असा चुकला की त्या ठिकाणी तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळू शकत नाही. त्यांनी मार्ग दाखवला की तुम्ही आत्मसाक्षात्कार. गुरु नानक का नाही म्हटलंय, का हे रे बन को जन जाय, सदा निवासी सदा अलेपा तो हे संग समाय. कहे नानक बिन आपा चीने मिटे न भ्रम की काय. तर हे आपले बसले तिथे अखंड पाठ कर. कहे नानक बिन आपा चीने. मी म्हटलं हा मार्ग चुकला म्हणजे ते वाचून वाचून जर तुम्ही डॉक्टरने लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे ते जर तुम्ही वाचतच राहिले तर तुम्हाला मार्ग कसा मिळणार, हा माझा अर्थ आहे. त्याचा साक्षात्कार घेण्याचा विचार ठेवला पाहिजे. पण लोक तेच वाचत बसतील. आता तुमचं डोकं दुखलं, मी म्हटलं तुम्ही अनासीन घ्या, तर तुम्ही चालले वाचत अनासीन घ्या, अनासीन घ्या, अनासीन घ्या. त्याने तुमचं डोकं, त्याचा काय प्रकार आहे ते समजून घेतलं पाहिजे आपण. हाच तो प्रकार आहे की जे त्यांनी मार्ग सांगितले ते मार्ग काय आहेत ते जाणून घेण्याच्या ऐवजी ते वाचतच बसलात तुम्ही. हा मार्ग. आणि अर्थातच आत्मसाक्षात्कार हा सहजोगाने नव्हता. मी दे त्याच्यातली गोष्ट नाहीये, पण असा घटित होतो. ही सहजयोगाची किमया आहे.
झालं का? एक आणखीन आले पुढे नवीन. हे बघा कालच द्यायला पाहिजे ते ना, आज सकाळी द्यायला पाहिजे. चला लवकर करा. आता यांनी बरोबर प्रश्न विचारला, परंतु माताजी सहजयोगच जर सर्वश्रेष्ठ आहे तर गीतेत सांगितलेले ज्ञान योग, भक्ती योग, राजयोग व इतर योग मार्ग कनिष्ठ मानायचे काय? नाही, मुळीच नाही. पण त्यातलं गुपित सांगितलं ना, त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न विचारता म्हणजे असं सगळं रामायण सांगितल्यावर तुम्ही मला विचारता की रामाची सीता कोण आणि रामाचाच सीता कोण? कशातलं दिसतंय? आत्ताच मी सांगितलं की वृक्ष जेव्हा वाढतो तेव्हा त्याची हळूहळू गती होते. श्रीकृष्ण किती हजारो वर्षापूर्वी झाले त्यावेळेला त्यांनी सांगून ठेवलं होतं. त्यानंतर मग ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीवर लिहिलं, म्हणून लोकांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की तुम्ही कोण लिहिणार आहे. जेव्हा श्रीकृष्णाने लिहिलं तेव्हा त्याच्यावरती ताशेरे झाडले की तुम्ही कोण? आम्ही रामाला मानतो. जेव्हा रामाने काय म्हटलं तर ते म्हणे आम्ही तुम्हाला म्हणा परशुरामाला मानतो. कारण आज ही मंडळी म्हणजे आपले श्रीकृष्ण इथे नाही, म्हणून आपल्याला श्रीकृष्ण म्हणजे जसं काही तुम्ही त्याचे एजंटच आहात म्हणून तुम्ही मला विचारता, पण ते काय आणि कसे आणि कुठे आहे ते आम्ही जाणतो आणि त्यांनी जे कार्य केले तेही आम्ही जाणतो आणि त्याचा उपयोग सहयोगात होतोच. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते पुष्कळाच्या डोक्यावरूनच गेले. आत्ता सांगितलं मी आपल्याला, तर मी काय सांगते तिकडे आधी लक्ष द्यावं, मग प्रश्न विचारावा. ते बरं कोणी कनिष्ठ नाही, पण चक्रांच्या एक एक गतीप्रमाणे हे मोठमोठाली अवतरण जगात आली म्हणजे ह्या ठिकाणी श्रीकृष्णाचं स्थान आहे आणि हे विराटाचं स्थान आहे. आता कनिष्ठ मोठं काय? पोट कनिष्ठ की हे कनिष्ठ? विष्णू स्वरूपात ते कनिष्ठ की कृष्ण स्वरूपात ते श्रेष्ठ? कनिष्ठ श्रेष्ठ ह्या गोष्टी अध्यात्मात नसतात. आता कोणी म्हणेल की एकनाथ मोठे की गोरा कुंभार? अहो सगळेच आमचेच होते. मोठं लहान हे जगात चालतं, देवाच्या दारात नाही. आधी त्याच्या राज्यात तर येऊन बघा, ही दुनिया आणखी नाही. हा पुढे काय आहे? काय प्रश्न? आता एक शेवटचा प्रश्न, छोटे आता मात्र प्रश्न आला, आत्म साक्षात्कार से आपका क्या मतलब है? मतलब ये है कि आत्मा जो आपके हृदय में है उसका प्रकाश आपके चित्त में और आपके नस नस में आ जाए. वो तभी घटित होता है जब आपका आत्मा जागृत हो जाए. कुंडलिनी के जागरण से आत्मा का जो यहाँ पीठ है वो जागृत हो जाता है और वो जो हृदय में बसा हुआ आत्मा है ये हमारे शरीर में और नस नस में बहने लग जाता है. हमारे अंदर एक नया आयाम जिसे कि हम असामूहिक चेतना वो प्रस्फुटित हो जाता है और उसके कारण हम जान सकते हैं कि हमारे अंदर क्या गलतियां हैं और दूसरों के अंदर क्या गलतियां हैं और हम उसे ठीक भी कर सकते हैं. ये तो एक छोटी सी बात कही, इसके अनेक अनेक रूप हैं. जितने संत साधु हो गए, जितने अवतरण हो गए, ये सब आत्म साक्षात्कार के ही नमूने. अब आज सारे यही बात आपसे मैंने कही, लेकिन आप पता नहीं क्या सुन नहीं रहे थे. मुझे क्या मराठी में शायद समझे नहीं होंगे.
प्रश्न त्यांनी विचारला, त्यांची उत्तर दिली. आपल्याला काय सांगितलं की वैचारिक पातळीवर आम्ही खूप ठीक आहोत, पण त्याचा अर्थ असा नाही की प्रश्न विचारला आणि उत्तर मिळालं म्हणजे तुमची जागृती होईलच असं नाही. अजिबात एक सर्वसाधारण खेड्यातला मनुष्य पार होईल, पण एक फार धर्म मार्तंड तर्क तीर्थ असे लोक पार नाही होणार. कठीण काम, कारण अहंकाराने भारावलेले आहे. आता कोणत्याही खेडेगावात मी जात असते तर ह्याच्यापेक्षा दुःखीने लोक असतात आणि सहयोगात उतरतात सुद्धा चांगले सारे भोळे प्रेमाने भारावलेले लोक. तेव्हा असं जाणलं पाहिजे की मनामध्ये स्वतःसाठी आदर प्रेम असायला. आम्ही म्हणजे कुठेतरी मोठे शिष्टात असे जे लोक समजतात, त्याच्यावर रामदास स्वामींनी सांगितलं, अल्पधारिष्ट पाय बरं कर बाबा, तुला करायचं ना कर. पण साध्या सरळ मनाने नम्रतेने जिज्ञासेने जे लोक आपला आत्मसाक्षात्कार मागतील त्या सर्वांना आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे, होणार. ती वेळ आली, ती विशेष वेळ आली आणि त्याचं वर्णन नाडी ग्रंथ मध्ये 14,000 वर्षापूर्वी भृगुमुनींनी करून ठेवलेलं आहे. पण हे वाचतं कोण? आजकाल वाचनालयात जर गेलं तर कसली पुस्तकं कुणी वाचू शकत नाही अशी पुस्तकं असतात. रजनीशची पुस्तकं लोक वाचतात. अहो, त्यांनी काय लोकांना छळून काढलेलं आहे ते मी सांगता येत नाही. काय दुष्टपणा केला तुम्हाला माहित नाही, किती लोकांचा सर्वनाश केला ते तुम्हाला माहिती नाही. आणि त्याच्या युनिव्हर्सिटीत तुम्ही जाऊच नका. मुळे उद्या तुम्हाला जर काही त्रास झाला तर मी ठीक करणार नाही तुम्हाला, आधीच मी सांगून ठेवते. अशा घाणेरड्या माणसाच्याकडे जाण्याची काय गरज आहे? सगळे घाणेरडेपणाचे धंदे केलेले. संबंध त्या जर्मनीचा सत्यानाश करून ठेवलेला आहे. त्याचे मार खाल्लेले इथे बसलेत लोक पुष्कळ. बेड लावले लोकांना. आज भगवान तो त्या डुक्कर. मी आई आहे म्हणून तुम्हाला सांग, जपून असायला पाहिजे. अशा भामट्यांच्याकडे जाण्याची काही गरज नाही. कोणत्याच उद्या तुम्ही जर अशा भामट्यांच्याकडे गेले असाल तर मी सांगते तुमची कुंडलिनी जागृत होणार नाही. अशा भलत्या गुरूंकडे जर तुम्ही गेले असाल आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं असेल तर कुंडलिनी आज जागृत होणार नाही, हे मी सांगून ठेवतो. मला दोष देऊ नका. त्या लोकांशी तुम्ही बोलून तुम्हाला कळेल की या लोकांनी काय काय धंदे केले. त्याला लुटून खाल्लंय, रस्त्यावर घातल्याला देशोधडी लावून टाकलाय, स्वतःच्या रोल्स रॉईस द्याला. आणि त्या रोल्स रॉईस सुद्धा कवडी मॉल विकल्या तिकडे. माझ्यापेक्षा निदान 10-12 वर्षांनी लहान होता. माझ्या बापासारखा दिसायचा, पण माझे वडील फार मोठे होते तसं म्हणून नाही. लक्षात ठेवलं पाहिजे. चूक माणसाच्याकडे जे लोक जातील त्यांना त्रास होणारच. आणि मी उघडपणे सगळ्यांना सांगतो असताना सुद्धा अशा लोकांची तुम्ही काळ धरू नये.
त्यांची पुस्तकं वगैरे सगळं घरात काढून टाका, अशा गाड्या लोकांची. हा मुक्तानंद. ती जर तुम्ही घरात पुस्तकं ठेवली असती तर तुम्हाला त्रास होईल, आणि झालाच असेल, त्याबद्दल मला शंकाच नाही. पहिलं स्वतःचं पुस्तक वाचून घ्या आणि मग ही पुस्तकं वाचत बसा, म्हणजे कळेल तुम्हाला काय भयंकर प्रकार आहे. सांगायलाच हवं किती नुकसान झालेलं आहे ते मला माहिती आहे. इथे सुद्धा असे लोक बसलेले आहेत, ते तुम्हाला सांगतील किती ह्या लोकांनी किती नुकसान केलेलं आहे. नुसते ते रोल्स रॉयस घेण्यासाठी आणि हिरे एकत्र करण्यासाठी आणि लोकांना दगड करून टाकला. ते आम्ही म्हणतो त्या अधिकारावर, कारण हजारो लोकांचं परिवर्तन आम्ही केलं, हजारो लोकांना सन्मार्ग दाखवला आणि हजारो लोकांना परमेश्वराच्या साम्राज्यातून बसवलेलं आहे. त्या रशियामध्ये यांची डाळ शिजत नाही, कोणाची डाळ शिजत नाही त्या रशियामध्ये. इथे शहाणपण वाया गेलेलं आहे. जसं एक ब्रह्मचैतन्य, तसं भूत बाधेचं सुद्धा एक लक्षण आहे. ती जर एकदा घरात सुरू झाली तर सर्वनाश. किंवा कृपा करून असल्या गोष्टींना आपल्या घरात घुसू देऊ नका. बरं, आता अशा लोकांचं नाव घेतलं म्हणून वाढावं लागलं मला. अशा सुंदर सोहळ्यामध्ये राहणाऱ्या लोकांची नावं घेतली नाही पाहिजे. आता आपण कृपा करू माझ्याकडे अशा हात करा. दुनिया नंतर चष्मा वगैरे काढून डोळे मिटून घ्या. जे लोक खुर्चीवर बसले आहेत त्यांनी पायातल्या चपणा काढून टाकायच्या, डोळे काढतात आणि जमिनीवर दोन्ही पाय वेगळे ठेवा. आणि जे लोक खाली बसले आहेत मांडी घालून, त्यांनी सुद्धा पाय जोडे असले तर काढून टाकावे. डोळे मिटून ठेवा. तोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत आपण डोळे उघडू नये. चित्त आपल्या टाळूकडे असावे. डोळे वगैरे वर चढू नका, फक्त टाळूकडे लक्ष असू द्या. सर्वसाधारण डोळे मिटायचे, काही जोरात घट्ट मिटायचे नाही. आप कृपया दोनों हाथ मेरे ऊपर मेरे तरफ करके और आंखें बंद कर दें और अपना चित्त अपने तालु की ओर रखें. बहुत जोर से आंखें बंद करें और न ही अपनी आंखें ऊपर की ओर चढ़ाएं, सिर्फ चित्त रखें. कोई विचार आ रहे हैं तो उससे लड़ाई करने की जरूरत नहीं, झगड़ा करने की जरूरत.
आता हळूहळू डोळे उघड़ा, धीरे धीरे आंखें खोली, दोनों हाथ इस तरह से राइट हैंड मेरी ओर ऐसा बढ़ा, सब लोग राइट हैंड मेरी ओर ऐसा और सर को झुका के देखें कि आपके तालू से कोई ठंडी ठंडी हवा तो नहीं आ रही। सर के ऊपर नहीं हात रखेगा, अलग हटाट उजवा हात माझ्याकडे करायचा, मान वाकून टाळूतून थंड थंड असे वारे येतात ते बघायचे, थंड थंड अशा लहरी, पण हात अधांती करायचा डावा त्याने बघायचं, काळजीपूर्वक बघा, शंका करू नका. आता डावा हात माझ्याकडे आणि डोकं वाकून परत मान वाकून उजव्या हाताने बघा. कोणाकोणाला गरम येईल, काही हरकत नाही. मग आता उजवा हात परत तुम्ही क्षमा करा. क्षमा जर केली नसेल तुम्ही तर डोक्यातनं गरम येईल. सगळ्यांना क्षमा करून टाका, स्वतःला क्षमा करा, पूर्णपणे क्षमा करा. अब लेफ्ट हैंड से देखिए, राइट हैंड में हमारी ओर करिए, सबको क्षमा करिए, सबको क्षमा, अपने खुद को भी स्वयं को क्षमा करें. देखें ठंडी हवा आ रही होगी, किसी किसी गर्म भी आ रही होगी, कोई हर्ष नहीं. पूरी तरह से गर्दन झुका लें. आता दोनों हाथ पर, दोनों हाथ ऊपर करें, आकाश की ओर सब लोग करें और मन में इच्छा करें कि हमें आत्म साक्षात्कार मिल जाए. शुद्ध इच्छा आप साथ कीजिए और एक प्रश्न पूछे, मां क्या ये ब्रह्म चैतन्य? आता एक प्रश्न विचारा मनामध्ये, तीन मर्तबा, मां ये क्या ब्रह्म चैतन्य है? श्री माताजी हे काय ब्रह्म चैतन्य आहे? असा प्रश्न विचारा तीनदा. आता हात करा. ज्या लोकांना माझ्याकडे असे हात करा, मेरी ओर इस तरह हाथ करें और निर्विचारिता में जाए. विचार न करें, माझ्याकडे असे हात करू, निर्विचारिता विचार करू शक्य आहे. आता ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा टाळूतून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील, जिन लोगों के हाथ में या उंगलियों में या तालू से गरम या ठंडी लहरें आई हैं, अशा सर्व लोकांनी दोन्ही हाथ वर करायचे. ऐसे सब लोगों ने दोनों हाथ ऊपर किए, सब लोग. वाह, कमाल आहे तुझी. सर्व साधकांना अनंत आशीर्वाद. आता तुम्ही साधक नाही राहिले, आता सहयोगी झाला. आता सहयोगात सगळ्यांनी उतरावे आणि मेहनत करावी. आता मेहनतीची गरज आहे. जे आपल्यामध्ये वाईट आहे ते दिसेल ते काढून टाकावं, जे शुद्ध आहे ते वर आणावं आणि दुसऱ्यांनाही ही शुद्धता द्यावी. सगळ्यांना प्रेम करावं. माझ्या सगळ्यांना अनंत अनंत आशीर्वाद. आता याच्यावर वादविवाद करू नका, शांतपणाने भेटायचं.
ज्यांना झालं नाही त्यांनी चूप राहावं. त्यांना काही त्रास असेल, काहीतरी कारणामुळे झालं, काही स्वतःबद्दल न्यूनगंड आणू नये. इसको नहीं हुआ सो उससे ये नहीं सोचना चाहिए कि आपने कोई खराबी नहीं हुआ, सो कोई बात नहीं, वो हो ही जाए. और जिनको हो गया है वो शांति से अपने घर जाए, इस पे चर्चा बातचीत न करें. और फिर सामाजिक सहयोग का जो है, जिसे हम सामूहिकता कहते हैं, उसमें जरूर आए और अपनी प्रगति करें. और सब कुछ ये ज्ञान मुफ्त में जाने, हे सब ज्ञान आपके मुफ्त में मिळा. हे सगळं ज्ञान आपल्यासाठी काहीही मुझे न देतानाच मिळणार आहे. त्या कृपा करून सगळ्यांनी सामूहिक ते उतरावं आणि ह्या आनंदाचा उपभोग घ्यावा. ही पुण्याची पुण्याई वाया नाही गेली.